नमस्कार. आजच्या ह्या YouTube चॅनलच्या व्हिडिओमध्ये आज आपण भाग 2 मधला 7वा घटक विंचू चावला याचा विचार करणार आहोत आणि याचा अभ्यास करणार आहोत आणि त्याचबरोबर PPTच्या माध्यमातून, व्हिडिओच्या माध्यमातून आणि काही चित्रांच्या माध्यमातून हा टॉपिक आज समजून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. जेव्हा कधी संत परंपरेतील कुठल्याही साहित्य प्रकाराचा आपण अभ्यास करतो, तेव्हा त्या साहित्य घटकाला एकूण संत परंपरेपासून वेगळं काढून त्याचा अभ्यास करणं शक्यच नाहीये. संत परंपरा ही एक महाराष्ट्राला लाभलेली संपन्न अशी परंपरा आहे. या परंपरेचे महाराष्ट्राच्या संपूर्ण इतिहासावर, वर्तमानावर आणि भविष्यावर खूप पडसाद पडलेले आहेत. त्यामुळे त्या पार्श्वभूमीवरच आपल्याला संत साहित्याचा अभ्यास हा समजून घ्यावा लागतो. आज जरी आपण संत एकनाथ यांचं भारूड अभ्यासणार आहोत, ज्याचं नाव आहे विंचू चावला, तरी संत एकनाथांच्या भारुडाचा अभ्यास करायच्या आधी मुळात संतांची परंपरा काय आहे, महाराष्ट्रामध्ये ही संत परंपरा कोणत्या काळापासून सुरू झाली, या संत परंपरेने कोणतं ऐतिहासिक कार्य केलं, त्यावेळची सामाजिक परिस्थिती, राजकीय परिस्थिती ही कशी होती, ती हळूहळू कशी बदलत गेली, संतांच्या पुढची आव्हानं सुद्धा कशी बदलत गेली आणि समाजामध्ये जागरूकता निर्माण करण्याचं ऐतिहासिक कार्य हे संतांनी कसं निर्माण केलं, हे जोपर्यंत आपण लक्षात घेत नाही तोपर्यंत एक एकटा घटक अभ्यासणं किंवा त्या घटकाचं महत्त्व लक्षात घेणं हे आपल्याला शक्य होणार नाही. आणि म्हणूनच एकनाथांच्या विंचू चावला या भारुडाचा अभ्यास करण्यापूर्वी आपण संत साहित्याची जी परंपरा आहे ती पहिल्यांदा समजून घेऊया. मला बऱ्याच वेळेला विद्यार्थी प्रश्न विचारतात की मॅडम, आम्ही 21व्या शतकातले विद्यार्थी आहोत, आता कालबाह्य झालेलं संत साहित्य आम्ही शिकणं गरजेचं आहे का? आणि या विद्यार्थ्यांना उत्तर देताना मी प्रत्येक वेळेला ज्ञानेश्वरांपासून, चक्रधर स्वामींपासून ते पार तुकाराम महाराजांपर्यंतचा, रामदास स्वामींपर्यंतचा जो काळ आहे त्यातल्या महत्त्वाच्या घडामोडी त्यांना उलगडून दाखवते आणि मग त्यांना कळतं की संत साहित्याचा अभ्यास हे आत्ताच्या जगामध्ये सुद्धा तो किती महत्त्वाचा आहे. आणि तेच काम आत्ता आपण करणार आहोत. पहिल्यांदा आपण संतांच्या परंपरेला समजून घेऊया. त्यासाठी मी PPT जी आहे, काही चित्र आहेत ती तुम्हाला दाखवते आणि मग आपण मूळ भारुडाकडे येऊया. विंचू चावला हे जे भारुड आहे याचा आपण आज अभ्यास करत आहोत. संत एकनाथ यांचं विंचू चावला हे भारूड. या भारुडाला सुरुवात करण्याच्या आधी अर्थातच आपल्याला संतांच्या परंपरा समजून घ्याव्या लागतील. संत परंपरेचा अभ्यास करताना चक्रधर स्वामी आणि ज्ञानेश्वर यांच्यापासून आपल्याला सुरुवात करायला लागते. समाजामधल्या वाईट प्रथा, वाईट परंपरा, रूढी ज्यामुळे समाज रसातळाला चाललेला होता, अशा समाजाला अध्यात्माचा खरा मार्ग दाखवणं, भागवत धर्माच्या मार्गावरून त्यांची आध्यात्मिक प्रगती घडवून आणणं, इतकंच नव्हे तर संस्कृत भाषेमध्ये बंदिस्त असलेलं ज्ञान हे सर्वसामान्य लोकांसाठी त्यांच्या बोलीभाषेमध्ये उघडं करणं आणि त्या माध्यमातून लोकांची आध्यात्मिक प्रगती घडवून आणणं, असं अत्यंत महत्त्वाचं काम हे संतांच्या माध्यमातून झालंय. त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे संत जे आहेत त्यांना आपण पाहूया. चक्रधर स्वामी ज्यांनी जातीयता, विषमता याच्या विरोधात लोकजागृती करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर संत ज्ञानेश्वर महाराज. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की संत ज्ञानेश्वरांची भावार्थ दीपिका म्हणजे अर्थातच ज्ञानेश्वरी ही आपल्यासाठी परमप्रिय, परमपूज्य अशी पोथी आहे, असा तो आदरणीय ग्रंथ आहे. वयाच्या 16व्या-17व्या वर्षामध्ये एवढं मोठं अक्षर साहित्य ज्ञानेश्वरांनी निर्माण करून ठेवलं. भगवद्गीतेवर असलेली टीका म्हणजेच भावार्थ दीपिका अर्थातच ज्ञानेश्वरी, याच्यामधून त्यांनी समाजाला जे ज्ञान दिलं, भागवत धर्माचा पाया जो त्यांनी रचला आणि त्यातून भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये एक वारकरी संप्रदायाची अत्यंत श्रेष्ठ, अत्यंत समृद्ध अशी परंपरा निर्माण झाली, जी आज 800 वर्षांनंतर सुद्धा तशीच्या तशी सुरू आहे. त्या काळामध्ये कुठले मोबाईल नव्हते, SMS नव्हते, तरी सुद्धा लाखो भक्त ज्ञानबा तुकाराम, ज्ञानबा तुकाराम म्हणत आळंदीच्या वाटेने वाटचाल वाटचाल करत असत. तर अशा प्रकारचा ह्या संत परंपरेचा पाया जो आहे तो ज्ञानेश्वरांपासून सुरू झाला.
स्वतः ज्ञानेश्वरांना सुद्धा समाजातल्या अपप्रवृत्ती, अंधश्रद्धा यांचा प्रचंड सामना करावा लागला. त्यांच्या वडिलांनी संन्यास घेतला आणि मग ते पुन्हा संसारामध्ये आले. समाजाला हे मंजूर नव्हतं. चारही भावंडांना आणि त्यांच्या मातापित्यांना समाजाने वाळीत टाकलं. आणि अशा वेळेला या मुलांना आता कसं त्यांचं पोट भरायचं, या विवंचनेपायी अक्षरशः त्यांच्या मातापित्यांनी विहिरीमध्ये उडी टाकून आत्महत्या केली. त्यावेळेला ही सगळी भावंड अत्यंत लहान होती. आणि मग ज्ञानेश्वरांना त्यावेळेला जाणवलं की मी उच्च कुलातला असून सुद्धा भ्रामक समजुती आणि भंपक अशा असलेल्या समाजामधल्या प्रथा यामुळे जर मला इतका त्रास सहन करायला लागतोय, तर इतर समाजाची काय अवस्था असेल. मग या सगळ्या समाजाला या अज्ञानातून मला बाहेर काढलं पाहिजे आणि त्या अज्ञानातून बाहेर काढण्यासाठी अध्यात्माच्या मार्गावर मला त्यांची वाटचाल सुरू केली पाहिजे. आणि मग ज्ञानेश्वरांनी हे ऐतिहासिक कार्य सुरू केलं. त्यांची भावार्थ दीपिका म्हणजे ज्ञानेश्वरी अर्थातच काय आहे, तर भगवद्गीतेचं विवेचन आहे. श्रीकृष्णाने अर्जुनाला रणभूमीवर असताना जी गीता सांगितली, त्या गीतेचं सार त्यांनी सामान्य माणसाच्या बोलीभाषेमध्ये आणलं आणि त्यातून लोकांना उपदेश देऊन अध्यात्माच्या मार्गाचा खरा मार्ग जो आहे तो लोकांना दाखवला. संतांची ही परंपरा अशी पुढे सुरू झाली, कारण संत ज्ञानेश्वरांनी वयाच्या 22व्या वर्षी समाधी घेतली. त्यानंतर त्यांचं कार्य हे नामदेव महाराजांनी सुरू ठेवलं. वारकरी संप्रदाय असाच पुढे सुरू होता. नामदेवांनी सुद्धा अनेक प्रकारची ऐतिहासिक कार्य केली. अध्यात्माचा खरा मार्ग जो आहे तो लोकांना उघड करून दाखवला. संत जनाबाई आहेत, अनेक संत आहेत, स्त्री संत आहेत, वेगवेगळ्या जाती धर्माचे संत आहेत, शेख मोहम्मद आहेत, गोरा कुंभार आहे, त्याच्यानंतर संत तुकाराम महाराज आहेत आणि संत एकनाथांपर्यंत ही जी परंपरा आहे ती येऊन भिडलेली आहे. या सगळ्या परंपरेचा जर आपण साधक बाधक पद्धतीने विचार केला तर तुम्हाला एक लक्षात येईल की ज्ञानेश्वरांच्या वेळेला महाराष्ट्रामध्ये असलेली स्थिती आणि संत तुकाराम महाराज आणि संत एकनाथ यांच्यामध्ये असलेली महाराष्ट्रातली स्थिती याच्यामध्ये हळूहळू बदल होत गेला. ज्ञानेश्वरांच्या काळामध्ये आपल्याकडे यादवांचं साम्राज्य होतं आणि यादवांच्या साम्राज्यामुळे आपल्याकडे फक्त हिंदू धर्म होता. ज्या वेळेला एकनाथ महाराजांचा जन्म झालेला त्यावेळेला आपल्याकडे आदिलशहा आणि निजामशाही या दोन सत्ता रुजलेल्या होत्या. भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये मुस्लिम धर्म हा रुजलेला होता. त्यामुळे एकनाथ महाराजांच्या समोर जे काम होतं ते हिंदू आणि मुस्लिम या दोन्ही धर्मामध्ये जी भंपकगिरी चालली होती, दोन्ही धर्मामध्ये बुवाबाजी जी बोकाळलेली होती, त्याच्या विरोधामध्ये लोकांमध्ये जागृती निर्माण करणं. आणि ज्ञानेश्वरांच्या काळामध्ये एकच धर्म होता, त्यामुळे एका धर्माच्या अंतर्गत ज्या पद्धतीची बुवाबाजी रुजलेली होती त्याच्या विरोधात समाजाला जागृत करणं आणि समाजामध्ये समानता निर्माण करणं हे काम होतं. सगळ्या संतांनी आपापल्या परीने समाजाला मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न केला, सामाजिक विषमता नष्ट करण्याचा प्रयत्न केला, उच्च नीच जो भेदभाव आहे तो नष्ट करण्याचा प्रयत्न केला आणि स्वतःच्या भाषेविषयी स्वतःच्या धर्माविषयी एक प्रकारची आपण म्हणू स्वाभिमान जागरूकता निर्माण केली. असं हे संतांचं कार्य. आणि या संतांच्या कार्यामधून त्यांच्या साहित्यामधून जी काही मूल्यव्यवस्था निर्माण झाली आहे ती इतकी श्रेष्ठ आहे की त्या मूल्य व्यवस्थेच्या आधारे आज सुद्धा आपली सामाजिक वर्तणूक जी आहे ती आपण परखून घेतो. ज्या वेळेला आपण संतांच्या साहित्यातली मूल्य पाहतो, त्यातले विचार पाहतो, ते इतके आपल्याला मार्गदर्शक ठरतात की कोणत्याही परिस्थितीत हे विचार हे हा त्यांनी दिलेला मार्ग हा कालबाह्य झालाय हे असं आपण म्हणूच शकत नाही. याचं कारण संतांचे विचार हे कालातीत आहेत, काळाच्या पुढे जाऊन ते विचार करणारे आहेत. जोपर्यंत या पृथ्वी तलावर मनुष्य जिवंत आहे, मानवता धर्म जिवंत आहे, तोपर्यंत संतांचे विचार हे कधीच कालबाह्य होणार नाही. आज समाजामध्ये आपण वावरत असताना, शिकत असताना आपण जाती धर्माच्या पलीकडे पोचलेलो आहोत. माणसामधले गुण हे जास्त महत्वाचे मानले जातात आणि या गुणांच्या आधारे आपल्याला प्रगती करण्याचे सगळे मार्ग आज आपल्या पुढे मुक्त आहेत. पण ही जी काही समानता आजच्या 21व्या शतकामध्ये आपण अनुभवतो आहोत ती आपल्याला सहजासहजी मिळालेली नाहीये. याची जी सुरुवात आहे ती संतांपासून सुरू झाली. मग ब्रिटिशांच्या काळामध्ये हे जे समानतेचं कार्य आहे, जातीभेदाच्या विरोधातलं कार्य आहे, धर्मभेदाच्या विरोधातलं कार्य आहे, हे अनेक समाज सुधारकांनी पुढे केलं. मग शाहू महाराज असतील, ज्योतिबा फुले असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, अनेकांनी आपल्या पुढे आपल्या समतेचा मार्ग जो आहे तो आपल्या समोर उघडून ठेवला आणि आपल्या विकासाचा मार्ग सुकर केला. हा जो काही आपल्याकडे प्रवास घडलेला आहे त्याचं बीज जे आहे ते तुम्हाला संत साहित्यामध्ये शोधता येतं, संत परंपरेमध्ये शोधता येतं. आणि म्हणून आत्ताच्या काळामध्ये सुद्धा संतांचं साहित्य हे कालबाह्य झालंय असं आपण कधीच म्हणू शकत नाही.
त्यातली जी मूल्य व्यवस्था आहे, त्यातले जे विचार आहेत ते चिरंतन आहेत. समाजाला आजही ते विचार आश्वासक वाटतात आणि म्हणूनच आज तुम्ही 21व्या शतकामध्ये सुद्धा तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये संत साहित्याचा अभ्यास करता. या संत परंपरेतले थोर संत अर्थातच संत एकनाथ यांच्या विंचू चावला या भारुडाचा आज आपल्याला विचार करायचा आहे. संत एकनाथ महाराज हे थोर कीर्तनकार तर होतेच, समाज सुधारक होते आणि भक्त कवी होते. त्यांना समाज सुधारक म्हटलं याचं कारण एकनाथ महाराजांनी केवळ अभंगच लिहिले नाहीये किंवा केवळ कीर्तनाच्या माध्यमातूनच समाज प्रबोधन केलं नाहीये, तर त्यांनी भारुडासारख्या सादरीकरणाचा जो प्रकार आहे त्याचा अत्यंत प्रभावीपणे वापर केला. म्हणजे असं नाहीये की संत एकनाथांनीच भारुडांचा वापर केला. आधीच्या संतांच्या परंपरेमध्ये सुद्धा भारुड प्रकार जो आहे तो अनेकांनी सादर केलेला होता, त्याचा वापरही केलेला होता. पण संत एकनाथांनी 300 पेक्षा जास्त भारुडं लिहिली आणि ती लोकांपर्यंत सादर केली. म्हणजे भारुड हे त्यांनी चक्क हत्यारासारखं वापरलं. ते साहित्य नावाचं हत्यार आपण त्याला म्हणू शकतो आणि त्या भारुडाच्या माध्यमातून त्यांनी समाजाचं प्रबोधन केलं. आजही त्याच एकनाथ महाराजांच्या साहित्याच्या माध्यमातून मी तुमचं प्रबोधन करणार आहे. संत एकनाथांनी अनेक अभंग लिहिले, गवळणं लिहिली, भारुडं लिहिली, कथात्मक काव्य लिहिली, संत चरित्र लिहिली त्यांनी. विशेषतः गोरा कुंभार आहे, नामदेव आहेत किंवा सावतामाळी आहेत, यांची जी संतांची चरित्र लिहिलेली आहेत ती खूप सुंदर वाचण्यासारखी आहेत. अक्षरशः कादंबरीसारखी आपल्याला असं वाटतं ती छोट्या छोट्या गोष्टींच्या माध्यमातून आपल्याला पुढे घेऊन जातात आणि संपूर्ण त्या संतांचं चरित्र, त्यांचं अनुभवासकट त्यांचं जे काही संचित आहे ते आपल्यासमोर उलगडून दाखवलं जातं. त्यांनी जी गवळण लिहिली आहे त्यातली एक गवळण आहे, तुम्हाला कदाचित आजही तुम्ही ऐकलेली असेल. यमुनेच्या तीरी काल पाहिला हरी, मला चाल येत नाही. हो, यमुनेच्या तीरी काल पाहिला हरी, कान वाजवितो बासुरी, कान वाजवी बासुरी, कान वाजवी बासुरी. अशा प्रकारच्या अनेक गवळणी आपण आज सुद्धा गुणगुणतो. वारकरी संप्रदायाचा जो पाया ज्ञानेश्वरांनी घातलेला होता त्याच्यामध्ये संत एकनाथांनी त्याला अक्षरशः खांब दिला, आधार दिला. तुकाराम महाराजांनी त्याच्यावर कळस चढवला. म्हणून वारकरी संप्रदायामध्ये संत एकनाथांचा उल्लेख करताना जनार्दनी एकनाथ स्तंभ दिला भागवत या शब्दामध्ये त्यांच्या कार्याचा गौरव केला जातो. भारुड या शब्दाचं जर तुम्हाला फोड बघायची असेल तर तुम्ही पाहू शकता, बहु अधिक रूढ बरोबर भारुड. बहु म्हणजे खूप, अनेक आणि रूढ म्हणजे काय, प्रचलित. जी गोष्ट बहुजनांमध्ये रूढ आहे, जी गोष्ट बहुजनांमध्ये सामान्य माणसांमध्ये प्रचलित आहे ती म्हणजे भारुड, ज्याच्यामध्ये लोकभाषेचा वापर केला जातो. आता भारुड सांगणारा माणूस याला नुसतं कीर्तन नसतं करायचं, कीर्तनाच्या माध्यमातून सादरीकरण नसतं करायचं, तर भारुड ही ऍक्च्युली नाट्यात्मक गोष्ट आहे. भारुड सादर करणारा माणूस हा नट असायला लागतो. त्याला कीर्तन तर यायलाच लागतं, गायन तर यायलाच लागतं, पण त्याच्याबरोबर त्याला ऍक्टिंग सुद्धा करावी लागते. कारण भारुडामध्ये एकाच माणसाबरोबर इतर 2-3 कलावंत सुद्धा असतात. मग हे कलावंत संवादाच्या माध्यमातून, प्रश्नोत्तराच्या माध्यमातून धमाल उडवून देतात. आपलं मनोरंजन करतात, विनोद करतात, लोक हसायला लागतात. त्याच्यामध्ये ते वेगवेगळ्या प्रकारचे रूपक वापरतात. प्राणी आहेत, पक्षी आहेत, मानवी व्यक्तिमत्व आहेत, त्यांच्या छोट्या छोट्या गोष्टींमधून, त्यांच्या रूपकामधून आणि त्यातून विनोद करतात आणि मग संवादात्मकता निर्माण करतात आणि अशा प्रकारे हसता हसता माणसांना शेवटी अंतर्मुख करण्याचं काम करतात. म्हणजे केवळ लोकांचं मनोरंजन करणं हे भारुडाचं उद्दिष्ट नाहीये, तर मनोरंजन करता करता लोकांना हसवता हसवता लोकांमध्ये जागृती निर्माण करायची, त्यांच्या अंतरंगामध्ये कुठेतरी प्रकाश टाकायचा आहे, त्यांच्या अंतःकरणाला आपण उजळून टाकायचंय, या भावनेने या भारुडांचं सादरीकरण संत एकनाथ महाराजांनी केलं. असे हे संत एकनाथ महाराज, त्यांची भारुडं अनेक प्रसिद्ध होती. संत एकनाथांच्या वेळेला जी सामाजिक आणि राजकीय परिस्थिती होती, मगाशीच मी तुम्हाला सांगितली, अत्यंत भयानक परिस्थिती होती. दोन्ही बाजूंनी त्यांना समाजाला मार सहन करावा लागत होता. राजकीय परिस्थिती अस्थिर असल्यामुळे सतत युद्ध, त्यामुळे सतत युद्धाच्या अवस्थेमध्ये किंवा युद्धाच्या प्रभावामध्ये सामाजिक जीवन सुद्धा होरपळून निघालं होतं. म्हणजे एकीकडे राजकीय अस्थिरता आणि दुसरीकडे समाजामध्ये बोकाळलेली बुवाबाजी. दोन्ही धर्मांमध्ये बुवाबाजी बोकाळलेली होती आणि बळी देणं किंवा एखाद्या संताचा जो मलिदा आहे, आपण ज्याला विष्ठा म्हणतो, तो प्रसाद म्हणून ग्रहण करणं, अशा प्रकारच्या विपरीत परिस्थिती, अशा प्रकारच्या विपरीत प्रथा ज्या आहेत ते लोक आनंदाने पाळत होते.
याच्यामध्ये आपण कुठेतरी चुकतो आहोत ही भावनाच समाजामध्ये नव्हती. सगळा समाज अंधकारामध्ये डुबून गेलेला होता. अशा समाजाला अध्यात्माचा मार्ग दाखवायचा आणि त्यांचं समाजाचं प्रबोधन करायचं, दुर्गुणांचा नाश करायचा, दोषाचं भंजन करायचं, हे एकनाथ महाराजांनी केलं. विंचू हे जे त्यांचं भारूड आहे, विंचू सावला, त्याच्यामध्ये त्यांनी विंचवाचं प्रतीक वापरलेलं आहे आणि ते वापरून त्यांनी समाजाचं प्रबोधन केलेलं आहे. आता भारूड जे कसं असतं किंवा कशा पद्धतीने भारूड सादर करतात हे पहिल्यांदा आपण समजून घेऊया. कारण मगाशीच मी तुम्हाला सांगितलं की भारूड हे केवळ कीर्तनासारखं सादर नसतं करायचं, तर भारुडामध्ये तुम्हाला प्रत्यक्ष ऍक्टिंग करावी लागते. भारुडामध्ये नाट्यात्मकता आहे, भारुडामध्ये संवादात्मकता आहे. 2-3 माणसांच्या बरोबरीने एक प्रकारचं अक्षरशः नाट्य समोर आपल्याला घडवून आणायचं असतं. प्रश्नोत्तराच्या तासामधून मनोरंजन करायचंय, लोकांना विनोदाच्या माध्यमातून हसवायचंय आणि हसवता हसवता लोकांना हळूवारपणे अध्यात्माचा डोस द्यायचा आहे. म्हणूनच त्यांचा जो विनोद आहे हा उच्च प्रतीचा विनोद मानला गेलाय. आपण आत्ताच्या काळामध्ये पु ल देशपांड्यांचे विनोद बघतो की पु ल देशपांड्यांच्या विनोदाचं वैशिष्ट्य काय होतं, तर हसता हसता अंतर्मुख करणं, आणि ते अंतर्मुख करतात म्हणूनच आपण म्हणतो की तो विनोद उच्च पातळीचा विनोद आहे. तशाच प्रकारे संतांच्या साहित्यामध्ये सुद्धा मनोरंजनाचं आणि विनोदाचं माध्यम हाताळलं गेलं, परंतु त्यातून उद्दिष्ट मात्र फार उदात्त होतं की समाजाचं प्रबोधन करणं. तर असं हे समाजाचं प्रबोधन करणारं भारूड हे ऍक्च्युली कसं सादर केलं जातं, भारुडाचं स्वरूप काय आहे ते आपण थोडंसं जाणून घेऊया. विंचू चावलाचं भारूड आहे, आपण ऐकूया. सूर्य उगवला प्रकाश पडला आडवा डोंगर, आडवा डोंगर, आडवा डोंगर तयाला माझा नमस्कार, आडवा डोंगर तयाला माझा नमस्कार, आडवा डोंगर तयाला माझा नमस्कार. महाराज काय झालं काय? विंचू चावला, काय मी करू विंचू चावला, कुणाला सांगू, विंचू चावला, कर काका, विंचू चावला. विंचू चावला रे, विंचू चावला रे, विंचू चावला. अहो पण महाराज काय झालं काय? काम क्रोध विंचू चावला. चावला? हा हा म्हणजे जुही चावलाचा भाऊ आहे. अरे नाही नाही, जुही चावलाचा भाव नाही रे, काम क्रोध विंचू चावला. हा हा चावला चावला. अरे काहून चावला? तुम्ही गाडी घातली असेल बिळात. अरे तसं नव्हे रे, काम क्रोध विंचू चावला, काम क्रोध विंचू चावला तम घाम अंगाशी आला. आता तुम्ही गाडी घातली असेल बिळात, मग गोष्ट अंगाशी येणार. अरे तसं नव्हे रे, काम क्रोध ह्याचा विंचू आपल्याला चावलेला आहे आणि त्याचा घाम अंगाशी आलेला आहे आणि त्याने माझा प्राण चालला. अरे विंचू चावला, अरे विंचू चावला, विंचू चावला, काय मी करू, विंचू चावला, कुणाला सांगू, विंचू चावला, डॉक्टरला ना, विंचू चावला, काका काका, विंचू चावला. विंचू चावला रे, विंचू चावला रे, विंचू चावला. तुम्ही सगळ्यांनी आता पाहिलं की अशा पद्धतीने भारूड हे सादर केलं जातं आणि भारूड सादर करत असताना 1 ते 2 जण एकत्र मिळून भारूड सादर करतात. त्याच्यामधून विनोदाची निर्मिती केली जाते आणि खऱ्या अर्थाने विनोदाच्या माध्यमातून लोकांचं अवधान जे आहे ते केंद्रित करण्याचा प्रयत्न करतात आणि त्याच्यानंतर मात्र खऱ्या अर्थानं अध्यात्माचं दर्शन लोकांना घडवतात आणि त्यांच्या अंतःकरणामध्ये खऱ्या ज्ञानाचा जो प्रकाश आहे तो उजळून जातो. तर अशा पद्धतीने आता आपल्याला संत एकनाथ महाराजांची पूर्णपणे ओळख तर झाली आहे. संत एकनाथ महाराजांनी अनेक प्रकारचे ग्रंथ लिहिले, विशेषतः चतुश्लोकी भागवत आहे किंवा भावार्थ रामायण आहे, रुक्मिणी स्वयंवर आहे, यांसारखे त्यांचे ग्रंथ आजही अभ्यासले जातात. भारुडं तर मी मगाशीच तुम्हाला म्हटलं 300 पेक्षा अधिक भारुडं त्यांनी लिहिली आणि भारुडाच्या सादरीकरणातून त्यांनी लोकांचं प्रबोधन केलं आणि म्हणून संत एकनाथ महाराज
हे थोर समाज सुधारक आहेत, हे आजही आपण अभिमानाने सांगतो आणि त्यांच्या विचारांच्या प्रकाशात आज सुद्धा आपल्याला दीपस्तंभाचा आधार मिळतो. विंचू चावला हे त्यांचं जे भारूड आहे ते आता आपण ऐकणार आहोत, पाहणार आहोत. मी तुम्हाला त्याचं सादरीकरणाचा एक नमुनाही दाखवला. पण प्रत्यक्ष पाठ्यपुस्तकामध्ये मात्र कशा पद्धतीने अ, या विंचू चावलाच्या माध्यमातून आपण अध्यात्माकडे वळणार आहोत ते आता आपण पाहून घेऊया. तुमच्या समोर पाठ्यपुस्तक असतील नसतील मला माहित नाही. स्क्रीन शेअर करते मी आणि तुम्हाला पाठ्यपुस्तक दाखवते. तुमच्या समोर आता पुस्तक आहे. जरी तुमच्या समोर पुस्तकं नसतील तरी स्क्रीनवर तुम्ही पुस्तकं पाहू शकता. या पुस्तकामध्ये तुमचा जो भाग 2 आहे त्याच्यामध्ये 7वा विषय घटक म्हणजे विंचू चावला. एकनाथ महाराजांचं हे भारूड आहे. भारूड म्हणजे काय ते तुम्ही आधीच शिकलेले आहात. आता या भारुडातले जे विचार आहेत ते आपण समजून घेऊया. विंचू चावला वृश्चिक चावला, काम क्रोध विंचू चावला, तम घाम अंगासी आला. संत एकनाथ महाराज इथे अशी कल्पना करतायत की एक मन आहे, हे गांजलेलं मन आहे, जे का रंजले गांजले म्हणतो तसं ते गांजलेलं मन आहे आणि ते मन सांगतंय की माझ्या मनाला विंचू चावलाय. विंचू म्हणजे सुद्धा वृश्चिक आणि वृश्चिक म्हणजे सुद्धा विंचू. इंग्रजीमध्ये तुम्ही त्याला स्कॉर्पियन असं म्हणता. तर हा जो विंचू आहे हा चावलेला आहे. आता विंचवाचं त्यांनी ऍक्च्युली काय वापरलंय तर खरं तर प्रतीक वापरलेलं आहे. प्रत्यक्षात माणसाला विंचू चावल्यानंतर त्या विंचूचं विष हे भयानक असतं आणि ते विष जेव्हा अंगामध्ये भिनतं तेव्हा माणसं नाचायला लागतात, थैथया नाच करतात, कारण त्यांना ते विष अंगामध्ये डोक्यामध्ये चढायला लागतं. आता इथे ते म्हणतायत की माणसाला म्हणजे त्या मनाला काम क्रोधाचा विंचू चावलाय. आपल्या अंगामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे दुर्गुण असतात. त्या कामक्रोधरूपी विंचू जेव्हा आपल्याला चावतो तेव्हा तमघाम अंगासी येतो. आता याचा खरं तर व्यापक अर्थ समजल्याशिवाय तुम्हाला या 3 ओळींचा अर्थ समजणार नाहीये. भगवद्गीता याच्यामध्ये जर तुम्ही कधी वाचलं असेल तर भीष्म पर्व आहे आणि त्याच्या 38व्या भागामध्ये किंवा अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्ण हे अर्जुनाला उपदेश करत असतात आणि ते उपदेश करत असताना त्यांनी 3 गुणांचं 3 प्रवृत्तींचं वर्णन केलंय आणि ते म्हणजे रजोगुण, तमोगुण आणि सत्वगुण. हे 3 गुण प्रत्येक माणसामध्ये असतातच असतात. ज्या माणसामध्ये ज्या गुणाचा प्रभाव जास्त होतो त्यानुसार त्या माणसाची प्रवृत्ती बनते. आणि अर्जुनाला श्रीकृष्णाला उपदेश द्यायचा होता की तू रणांगणावर उभा आहेस तेव्हा वेगवेगळ्या प्रकारच्या प्रवृत्ती प्रत्येक माणसामध्ये असणार, त्या तुला समजून घेतल्या पाहिजेत. कोण आप्त आहे, कोण स्वकीय आहे, कोण शत्रू आहे, कोण आपला मित्र आहे. या बाबतीत अर्जुन हा प्रचंड संभ्रमित झाला होता. आपल्याच लोकांवर बाण चालवायचे या कल्पनेने तो गर्भगळीत झाला होता आणि त्यावेळेला श्रीकृष्ण त्याला समजून देतोय की माणूस कितीही मोठा असला, कितीही जवळचा असला तरी प्रत्येक माणसामध्ये हे 3 गुण असतात. त्या गुणांनी त्यांची प्रवृत्ती बनत जाते आणि त्या प्रवृत्ती जर माणसाला समाजाला घातक ठरायला लागल्या तर त्या माणसाचा वध करणं किंवा त्याला संपवून टाकणं हे कधी कधी इष्ट असतं. आणि ते सांगत असताना श्रीकृष्णाने या 3 गुणांचं वर्णन केलं. रजोगुण, तमोगुण आणि सत्वगुण. रजोगुण म्हणजे काय तर तुमच्या मनातला लोभ, तुमच्या मनातले विकार आणि ह्या सगळ्या लोभांचा जेव्हा वाढ होते, लोभांची वाढ होते, विकार वाढतात तेव्हा आपल्या मनातल्या वासना या वाढतात. इंद्रियांमधल्या वासना ज्या असतात त्या अधिक प्रबळ व्हायला लागतात आणि त्यातून संपूर्ण समाजाचा नाश होतो. आणि अशा प्रकारे रजोगुणामध्ये आपण काय होतो तर आपल्याच मोह मायामध्ये आपण अडकून जातो. जेव्हा रजोगुण माणसामध्ये प्रभावी होतो तेव्हा माणसं वृत्तीने चंचल होतात, त्यांचं कशामध्ये लक्ष लागत नाही आणि अशी माणसं स्वतःचा विकास घडवून आणू शकत नाही परंतु ती समाजाला सुद्धा त्रासदायक ठरतात. म्हणून एकनाथ महाराज म्हणतात की रजोगुण सुद्धा अति प्रमाणामध्ये जर आपल्यामध्ये असेल तर तो स्वतःला आणि समाजाला दोघांनाही त्रासदायक ठरतो. तमोगुण म्हणजे काय, हा अत्यंत वाईट गुण आहे. तमोगुणाचा स्थायी भाव म्हणजेच राग आणि हा जो राग तुमच्यामध्ये येतो त्यामुळे एक प्रकारची विखारी प्रवृत्ती तुमची तयार होते. चीड, द्वेष, दुसऱ्याविषयी प्रचंड द्वेष मनामध्ये निर्माण होतो आणि असा जेव्हा द्वेष निर्माण होतो तेव्हा अशी माणसं समाजाचं प्रचंड नुकसान करू शकतात. तुम्हाला दुसऱ्या महायुद्धाचं उदाहरण देऊन मी समजावू शकते की हिटलर सारख्या माणसामध्ये कदाचित तमोगुण हा जास्त प्रभावी असेल आणि म्हणूनच त्याने दुसऱ्या धर्मियांच्या, दुसऱ्या वंशाच्या लोकांचा पराकोटीचा द्वेष केला. ज्यू लोकांचा त्याने द्वेष केला त्याच्या मागे एकच कारण होतं की हा वंश मला माझ्या देशामध्ये नकोय.
तुम्ही कधी फ्युचरमध्ये पोलंडला गेलात, औशविट्झची छळछावणी पाहिलीत, तर अक्षरशः हृदय हेलावून जातं. किती अनन्वित प्रकारचे अत्याचार ज्यू लोकांनी सहन केले. ज्या खोलीमध्ये 10 लोक जेमतेम बसू शकतात, अशा खोलीमध्ये 100 लोकांना कोंबायचं आणि गॅस चेंबर मध्ये त्यांना टाकायचं आणि विषारी वायू सोडून त्यांचा मृत्यू घडवून आणायचं. हे अत्यंत राक्षसी वृत्तीचं काम हिटलर करू शकला. याचं कारण तमोगुण त्याच्यामध्ये खूप प्रभावी होता. तमोगुणामुळे माणसाच्या मनामध्ये काय होतात, तर द्वेष तयार होतो, चीड तिरस्कार होतो, दुसऱ्या विषयीचा द्वेष मनात निर्माण होतो. त्याच भावनेने हिटलरने काय केलं होतं, इतक्या लोकांचा मृत्यू घडवून आणलेला होता. जी माणसं तमोवृत्तीमध्ये असतात ते स्वतःची सारासार विचारशक्ती गमावून बसतात. त्यामुळे हिटलरच्या हजारो अनुयायांनी सुद्धा स्वतःच्या सारासार विचारशक्तीला गमावून टाकलं आणि त्यांनी हिटलरला साथ देत जूनचा आनंदित छळ केला आणि असं अमानुष हत्याकांड जगाच्या पाठीवर घडवून आणलं. त्यामुळे तमोगुण स्ट्रॉंग असणारी माणसं, प्रभावी असणारी माणसं ही समाजाला प्रचंड त्रासदायक ठरतात. आपल्या अवतीभोवती सुद्धा आपण बघतो की ज्यांचा स्वतःवर कंट्रोल नाहीये, अशी तमोगुण असणारी माणसं असतात. ती मग डाकू होतात, दरोडेखोर होतात, दहशतवादी प्रवृत्तीकडे जाऊ शकतात आणि संपूर्ण समाजाचा नाश करू शकतात. कसाबचं उदाहरण मी तुम्हाला देते. उज्ज्वल निकमांची ज्या वेळेला मुलाखत मी घेतली होती आणि त्यांना प्रश्न विचारला की कसाबला कधीतरी पश्चाताप झाला होता का हो आपल्या कार्याचा? किती लोकांची त्याने हत्या घडवून आणली होती, निरपराध लोकांची. तेव्हा ते म्हणाले नाही. त्याचं लहानपणापासूनच अशा पद्धतीने ब्रेन वॉशिंग केलेलं होतं की तो म्हणत होता की नाही, हे कार्य म्हणजे पवित्र कार्य आहे आणि मी खूप पवित्र कार्य करतो, याविषयी त्याची ठाम श्रद्धा होती. म्हणजे त्याच्यामध्ये जो तमोगुण होता, दुसऱ्या धर्मियांचा द्वेष करण्याचा, तो अत्यंत प्रबळ होता आणि तो गुण त्याला लहानपणापासून अक्षरशः पाजलेला होता. जसं आपण म्हणतो ना, बाळकडू पाजलं जातं, तसं दुसऱ्या धर्माचा द्वेष त्याला पाजला गेला होता आणि त्यातून त्याच्या या विखारी वृत्ती तयार झाल्या आणि महादहशतवादी त्याच्यामध्ये माणूस तयार झाला. एक दानव त्याच्यामध्ये जन्माला आला. म्हणजे जेव्हा जेव्हा तमोगुण प्रभावी होतात तेव्हा तेव्हा समाजाचा नाश होतो. आणि त्यानंतर जो आहे तो म्हणजे काय, तर सत्वगुण. सत्वगुण म्हणजे काय, तर खूप चांगले गुण आहेत. सत्वगुणांचा माणूस हा स्वतः शांत प्रवृत्तीचा असतो. सत्वगुणातला जो माणूस असतो तो समाजाचं तर भलं करतोच, स्वतःचं भलं करतो, पण अखिल मानव जातीचं सुद्धा तो कल्याण करतो. महात्मा गांधींचं आपण उदाहरण घेऊया. एक धोतर एक पंचा नेसून इंग्लंडच्या राणीला भेटायला गेले. कारण का, तर माझ्या देशातली जनता अर्धपोटी आहे, अर्धवस्त्र नेसलेली आहे, मी कसं काय पूर्ण वस्त्र परिधान करू? ही जी काही मानवतावादी वृत्ती होती, परदुःख आपलं समान समजून घेण्याची प्रवृत्ती होती, त्याला सत्वगुणच म्हणता येईल. या सत्वगुणाच्या आधारे त्यांनी उभ्या भारताला, संपूर्ण हिंदुस्थानाला अहिंसेचा मंत्र दिला आणि आपण आदराने म्हणतो, दे दी हमें आजादी बिना खडग बिना ढाल, साबरमती के संत तूने कर दिया कमाल. तर अशा प्रकारे सत्वगुणांचा प्रभाव असल्यामुळे गांधीजींनी सगळ्या जगालाच अहिंसेचा मार्ग दर्शवला. आपण बाबा आमट्यांकडे येऊ शकतो. बाबा आमट्यांनी ज्या कुष्ठरोगांची सावली अंगावर घेणं सुद्धा लोक पाप समजत होते, अशा कुष्ठरोग्यांसाठी आनंदवनाची स्थापना केली. त्या कुष्ठरोग्यांना सन्मानाचं जीवन जगायला शिकवलं. त्यांचे सुपुत्र प्रकाश आमटे आणि मंदाकिनी आमटे, त्यांची पत्नी, यांनी सुद्धा लोकबिरादरी प्रकल्पामध्ये आदिवासींचा संपूर्ण जीवनाचा उद्धार घडवून आणला. कशापायी केलं हे त्यांनी? सत्प्रवृत्ती, सत्व प्रवृत्ती या अत्यंत प्रभावी आणि प्रबळ होत्या. अशी जी माणसं असतात ती समाजाला कायम हितकारक ठरतात. जी माणसं सत्प्रवृत्तीने वागतात ती दुसऱ्यांना त्रास देऊ शकत नाहीत, दुसऱ्यांचा अपमान करू शकत नाही. ती कायम दुसऱ्यांना समजून घेतात आणि समाजामध्ये मिळून मिसळून वागतात, समाजाला काही चांगला संदेश देतात. मग तो माणूस जरी सामान्य माणूस असला ना तरी चालून जातो, ती समाजाचं कधीच नुकसान पोचवत नाही. आता हा जो पहिला पॅरेग्राफ आहे, परिच्छेद आहे, हे पहिलं कडवं जे आहे त्याच्यामध्ये हाच विचार एकनाथांनी मांडलाय. माणसाला जेव्हा विंचू चावतो, कोणता विंचू आहे? काम क्रोध विषय वासनेचा विंचू आहे. क्रोध म्हणजे राग तिरस्कार याचा विंचू आहे. हा विंचू जेव्हा माणसाला चावतो तेव्हा त्याच्या अंगाला तमघाम येतो, तमगुणाचा घाम येतो. म्हणजे जसं तुम्ही व्यायाम करता त्यावेळेला तुमच्या अंगाला खरोखरचा घाम येतो, तसं तुमच्या मनामध्ये काम आणि क्रोध हे गुण जेव्हा प्रबळ होतात तेव्हा तुमच्या अंगाला तमगुणाचा घाम येतो. म्हणजेच काय, तुमच्या मनामध्ये तमोवृत्ती प्रबळ होतात आणि तुमचं अधःपतनाकडे तुमची जी वाटचाल आहे ती सुरू होते. पंचप्राण व्याकुळ झाला त्याने माझा प्राण चालिला, सर्वांगाचा दाह झाला.
पंचप्राण म्हणजे काय, तर आपल्यालाच पंचेंद्रिय दिली आहेत देवाने आणि या पंचेंद्रियांच्या आधारे आपण संपूर्ण जगाचं आत्मज्ञान करत असतो. डोळे आहेत, नाक आहे, कान आहे, तोंड आहे, त्वचा आहे. याच्या आधारे आपण समाज जग समजून घेण्याचा प्रयत्न करतो, निसर्गाचं आकलन करतो, माणसांचं आकलन करतो. हे पंचप्राण जे आहेत ते आतमध्ये असतात. बालक जेव्हा जन्माला येतो तेव्हा तो अतिशय कोरा असतो, निष्पाप मनाचा असतो आणि त्याच्या आतमध्ये परमेश्वर स्वतः वास करत असतो. म्हणूनच आपण म्हणतो ना, लाल येत पंचवर्षाणी दशवर्षाणी ताड येत, प्राप्ते तू षोडशे वर्षे पुत्र मित्र वदाचरित. म्हणजे लहानपणी 5 वर्षाचा असेपर्यंत मुलाच्या अंगामध्ये काय असतो, तर साक्षात लाल श्रीकृष्ण आहे, परमेश्वर आहे, त्याला मारू नका. भले 10 वर्षात झाल्यानंतर त्याला थोडासा ताड दिला तर चालेल आणि मग मोठा झाल्यावर तुम्ही त्याला मित्र समजा. म्हणजे प्रत्यक्ष बालपणी परमेश्वराचा वासच आपल्यामध्ये असतो, परमेश्वराचा आत्मा अंश आपल्यामध्ये असतो आणि हा आत्मा अत्यंत पवित्र असतो. जसजसा बालक मोठा व्हायला लागतो तसतसा समाजातल्या वेगळ्या विचारांबरोबर त्याची रिॲक्शन होते, त्याची काय म्हणतो आपण आवक जावक होते आणि वेगवेगळ्या विचारांचे प्रभाव जे असतात ते त्याच्या मनपटलावर पडायला लागतात. या विचारांच्या प्रभावातून तो हळूहळू पुढे घडत जातो. मग त्याची स्वतंत्र वृत्ती शिल्लकच राहत नाही आणि ती स्वतंत्र वृत्ती शिल्लक राहत नाही, तो कधी कधी मग दुर्गुणांकडे वाहावला जातो. जेव्हा त्याच्यामध्ये रजोगुण खूप प्रभावी होतात किंवा तमोगुण प्रबळ होतात तेव्हा तो सरासर विचारशक्ती हरवून बसतो आणि असा हरवलेला माणूस वाईट वृत्तींच्या आहारी जातो, वाईट संगतीच्या आहारी जातो. तुम्ही आता युवा अवस्थेमध्ये आहात, महाविद्यालयीन जीवन जगत आहात. जर तुमच्यामध्ये हे गुण प्रभावी झाले तर नॅचरली तुमचं सुद्धा अधःपतन हे ठरलेलं आहे. बघा, मगाशी प्रश्न एखादे कोणीतरी मला वर्गात विचारत होते, संत साहित्य आम्ही का शिकायचं? संत साहित्याचा विचार हा आजही कालबाह्य नाही झालाय. आज एकनाथ महाराजांच्या या भारुडाच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगू शकते की आत्ताच्या काळात सुद्धा ज्या माणसांमध्ये अशा प्रकारचे तमोगुण प्रभावी होतात, प्रबळ होतात, ती मुलं व्यसनाधीन होतात, सारासार विचार करायची शक्ती हरवून बसतात, गुन्हेगारी प्रवृत्तीकडे जातात किंवा त्यांच्या हातून वाईट प्रवृत्तीचं काम घडतं. संपूर्ण घराला अशी मुलं लांछनास्पद ठरतात, समाजाला लांछनास्पद ठरतात आणि देशासाठी तर ती काहीच उपयोगी ठरत नाही. त्यामुळे ज्यांच्यामध्ये हे गुण प्रभावी होतात या मुलांना त्यांच्या अधःपतनापासून वाचायचं असेल तर त्यांनी काय करायचंय, संतांचे विचार आत्मसात करायचे. या विचारांमधून आपल्याला पुढे जायचंय की मला या मार्गाने जायचंच नाहीये. मग काय म्हणतायत एकनाथ की पंचप्राण व्याकुळ झाले. मुळात तुम्ही पृथ्वी तलावर येताना तुमचा आत्मा शुद्ध होता, कारण त्यात परमेश्वराचा अंश होता आणि तो शुद्ध आत्मा तुम्ही आता वाईट मार्गाकडे चाललाय, तो कुठेतरी मलिन होत चाललाय. त्यामुळे तुमचे पंचप्राण व्याकुळ झालेत. त्याने माझा प्राण चालला, म्हणजे जो शुद्ध आत्मा आहे त्या शुद्ध आत्म्याचा प्राण चाललाय. जणू काय तो आत्मा मरतोय आणि एक राक्षसी प्रवृत्तीचा आत्मा, वाईट प्रवृत्तीचा आत्मा आपल्या मनामध्ये निर्माण होतोय, विकसित पावतोय, जन्माला येतोय आणि त्यातून सर्वांगाचा दाह होतो. हा जेव्हा आत्मा प्रबळ होतो वाईट प्रवृत्तीचा, तेव्हा आपल्या अंगाची लाही लाही होते. विंचू चावल्यानंतर जसं अंग सगळं लाही लाही होते आणि विष भिनायला लागतं, माणसं थैथया नाचायला लागतात, तसेच आपला पवित्र आत्मा जेव्हा मृत होतो, म्हणजे आपल्यातले चांगले गुण संपतात, परमेश्वराने दिलेल्या आपल्या मूलभूत चांगल्या प्रवृत्ती आपण नाश करून टाकतो आणि वाईट प्रवृत्तींचा आपण आसरा घेतो, तेव्हा आपल्या सर्वांगाचा दाह होतो. कारण का, तर आतला शुद्ध आत्मा आहे तो व्याकुळ होतो, पंचप्राण व्याकुळ होतो आणि त्याने प्राण जो आहे तो जातो. मनुष्य इंगळी अति दारुण, मज नांगा मारिला तिने, सर्वांगी वेदना जाण त्या इंगळीची. इंगळी म्हणजे कोण, तर विंचवामधली अत्यंत सर्वात मोठा असा विंचू, त्याचा उल्लेख आपण काय करतो, इंगळी म्हणून करतो. आणि दारुण म्हणजे काय, तर महाभयंकर. म्हणजे ज्या माणसाला इंगळी डसलीये, विंचू नाही हा, विंचू मधला सगळ्यात मोठा विंचू म्हणजे इंगळी. ज्याला इंगळी डसलीये तो माणूस अति भयंकर होऊन जातो, अति दारुण होऊन जातो. आणि अशा माणसाने मला नांगा मारलाय, म्हणजेच काय, तर त्याचा नांगा म्हणजे काय, दंश केलेला आहे, तो भयानक आहे. तो दंश इतका भयानक असतो की तुम्ही अधःपतनाच्या मार्गावर वाटचाल करायला सुरुवात करता, पुन्हा वळणं तुम्हाला अशक्य कोटीतली गोष्ट होते. ड्रग्सच्या आहारी गेलेली मुलं, दारूच्या आहारी गेलेली मुलं, नको नको ती व्यसनं करणारी मुलं, यांना कळत असतं की आपल्याला यातून बाहेर यायचंय, पण त्यातनं ती बाहेर येऊ शकत नाही. कित्येक वेळेला अशी मुलं आम्हाला भेटतात की 11वी मध्ये अचानक चांगली असणारी मुलं 12वीच्या वर्गामध्ये दिसेनाशी होतात आणि मग शोध घेतो आम्ही, तेव्हा कळतं की कुठल्या तरी वाईट संगतीच्या नादाला लागली आहेत. अशा मुलांना बोलावून बोलावून आम्ही काउन्सिलिंग करतो. अशी कितीतरी उदाहरणं आम्ही तुम्हाला देऊ शकू की काउन्सिलिंग केल्यानंतर त्यांना कळतं की आपला मार्ग चुकलाय,
आपली वाट चुकली आहे आणि मग पुन्हा ते चांगल्या मार्गावर येतात आणि गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने वर्षानुवर्ष आम्हाला सोडून गेलेली असतात. 10 वर्ष होतात, 12 वर्ष होतात, ती फोन करत राहतात. कारण का तर त्या एका क्षणाचं ऋण त्यांना मान्य असतं. जर त्यावेळेला कुठे आम्ही त्यांना नसतं सुधारलं तर आज अधःपतनाकडे त्यांची वाटचाल सुरू झाली असती. संतांच्या साहित्याच्या माध्यमातून हा मार्ग आम्ही त्यांना दाखवला. म्हणजे संतांचं साहित्य हे आज सुद्धा दीपस्तंभासारखं आम्हाला कामाला येतंय, तुम्हाला कामाला येतंय. अशा ह्या माणसाला अतिभयंकर इंगळी जी आहे ती डसलेली आहे. नांगा मारलाय तिने, म्हणजेच दंश केलेला आहे आणि त्या इंगळीची जाण म्हणजे तिच्या वेदना ज्या आहेत त्या सगळ्या शरीरभर मला जाणवत आहेत असं ते मन म्हणतंय. जणू काही कोणीतरी एक मन आहे ते एकनाथ महाराजांना सांगतायत की माझं मन अशुद्ध झालंय, मला मोठी इंगळी डसली आहे आणि त्यामुळे माझं मन अस्वस्थ झालंय आणि शरीर सुद्धा अस्वस्थ झालंय, मला यातनं बाहेर काढायचंय. मग आता तुकाराम महाराज काय एकनाथ महाराज काय सांगतायत, या विंचवाला उतारा तमोगुण मागे सारा, सत्वगुण लावा अंगारा, विंचू इंगळी उतरे झरझरा. या विंचवाला उतारा आहे. असं नाहीये की तुम्ही वाईट मार्गाला गेलात म्हणजे आता तुमचं अधःपतन ठरलंय. विंचवाचं विष जर उतरू शकतं तर तुम्ही वाईट मार्गातून का नाही बाहेर येऊ शकणार? येऊ शकाल. तमोगुण जे आहेत त्याला मागे सारा. हे जे वाईट गुण आहेत तमोगुण, त्याला पहिल्यांदा तुम्ही दूर सारा. त्रास होईल, मनाला त्रास होतो, शरीराला त्रास होतो, कारण मेंदू आहे त्याला सुखासीन अवस्था आवडते आणि ज्यावेळेला आपण अधःपतनाच्या मार्गावर जातो तेव्हा क्षणिक सुख आपल्याला मिळत असतं, मेंदूला ते आवडतं आणि त्यामुळे मेंदू काय करतो, पुन्हा पुन्हा त्या गोष्टीकडे जाण्यासाठी आपल्याला उद्युक्त करतो आणि परत परत आपण व्यसनांकडे जातो, वाईट गोष्टींकडे जातो आणि आपलं अधःपतन घडून येतं. म्हणून ह्या गुणावर अत्यंत निर्धारपूर्वक आपल्याला मात करायची. तमोगुण मागे सारायचा आहे, सत्वगुणाचा अंगारा लावायचा आहे. तुम्हाला मगाशीच सांगितलंय गांधीजींमध्ये असलेले सत्वगुण, बाबा आमट्यांमध्ये, प्रकाश आमटे यांच्यामध्ये असलेले आमटे गुण, आमट्यांचे गुण किंवा बाबासाहेब आंबेडकर आहेत, ज्योतिबा फुले आहेत, शाहू महाराज आहेत, समस्त समाजाच्या उद्धाराचा विचार यांच्या हृदयामध्ये होता. त्यामुळे सत्वगुण हे त्यांच्यामध्ये खूपच प्रभावी होते, प्रबळ होते. अशा सत्वगुणांचा आदर्श आपण आपल्या समोर ठेवायचा आहे. हे गुण काय करायचे, अंगाला लावायचे, म्हणजेच त्याचा अंगीकार करायचा आहे, ते स्वीकृत करायचे. अशी ही विंचू जेव्हा तुम्हाला इंगळीत चावलेली असते, जेव्हा तुम्ही सत्वगुण धारण करता तेव्हा मात्र ते विष जरा जरा उतरतं. म्हणजेच काय, तुम्ही चांगल्या माणसाकडे पुन्हा मार्गाकडे पुन्हा वाटचाल करायला सुरुवात करता. सत्वाचा उतारा देऊन अवघा सारीला तमोगुण, किंचित राहिली पुण पुण, शांत केली जनार्दने. आता ठीक आहे, तुम्हाला कळलं आपण वाम मार्गावर आहोत, मग तुम्ही सत्व मार्गाचा अवलंब केला. पण कधी कधी काय होतं की किंचित फुणफुण राहते, म्हणजे बाकी शिल्लक राहते आणि त्या तमोगुणाची शिल्लक राहिलेली बाकी जी असते ती आपल्याला त्रास देते. म्हणजे उदाहरणार्थ एखादा मुलगा म्हणतो की मी आता खूप चांगला वागणार, कॉपी बिपी मी काय करणार नाही, मी आता स्वतःच्या बुद्धिमत्तेने अभ्यास करून परीक्षेमध्ये मार्क मिळवणार आहे. तो क्लासरूम मध्ये जातो, त्याच वेळेला नेमकं काय होतं की काहीतरी इमर्जन्सी येते आणि टीचर शिक्षिका वर्गाच्या बाहेर जाते, वर्गात कोणीही पर्यवेक्षक नाही आणि इतर मुलं इकडे तिकडे बघून कॉपी करायला लागतात. मोह होतो आपल्याला सुद्धा की अरेच्या 4 लोक कॉपी करतात, याला त्याला प्रश्न विचारतायत, मीही विचारून घेऊ का? आणि या मोहावर आपल्याला मात करायला जमत नाही आणि मग तिथे पुन्हा आपला पाय घसरतो. म्हणजेच काय, मनाने कितीही निग्रह केला की मी वाईट गुणांमधून बाहेर पडणार आहे, तरी आतमधली फुणफुण आपल्याला पुन्हा पुन्हा त्या दुर्गुणाकडे घेऊन जाते. तर ती फुणफुण जी बाकी राहिलेली असते तिच्यावर निग्रहपूर्वक आपल्याला मात करायची, निर्धारपूर्वक आपल्याला मात करायची आणि ती जर नाही केली, ती फुणफुण शिल्लक राहिली तर शेवटचा उपाय आहे आणि तो म्हणजे काय, शांत केली जनार्दने. जनार्दन म्हणजे गुरु. एकनाथ महाराज गुरूंना शरण जातात, तसं ते आपल्यालाही सांगतात की गुरुविना उद्धार नाही. गुरु तुम्हाला प्रत्येक तुमच्या वाईट मार्गातून, तुमच्या दुःखातून तुम्हाला बाहेर काढू शकतो, तुमच्या अज्ञानाच्या अंधकारातून तुम्हाला बाहेर काढू शकतो, तुमचं अंतःकरण खऱ्या ज्ञानाने तो उजळून दाखवू शकतो. त्यामुळे गुरुला शरण जाण्याशिवाय तुम्हाला गत्यंतर नाहीये. मगाच मी उदाहरण दिलं की अनेक मुलं गुरुला शरण जातात आणि मग त्यातून त्यांच्या उद्धाराचा मार्ग जो आहे तो मोकळा होतो. तर अशा पद्धतीने गुरुला शरण जाणं हा एकनाथ महाराजांना सर्वश्रेष्ठ असा मार्ग वाटतो. आणि एकनाथ महाराजांनी इथे काय केलेलं आहे, या विंचू चावला या अभंगाच्या माध्यमातून त्यांनी आपलं प्रबोधन केलंय. आता ही जी काही 5 कडवी आपण इथे शिकलो, त्या 5ही कडव्यांच्या माध्यमातून तुम्ही एक सत्य आपोआप इथे आत्मसात केलेलं आहे की एकनाथ महाराजांनी मांडलेले जे विचार आहेत ते कालबाह्य नाही झालेत.
आत्ताचा तुमचा जो हा काळ आहे हा प्रबोधनांनी भरलेला काळ आहे. आपल्या आजूबाजूचा समाज हा अत्यंत वाईट आहे. तुम्ही पाहता आहे दूरदर्शनच्या चॅनलवरच्या सिरियल असू देत किंवा वृत्तवाहिन्यांची न्यूज देण्याची जी काही पद्धत आहे ती पाहू देत, त्यातून मला नाही वाटत की तुम्हाला फार चांगल्या मार्गाचं दर्शन घडवलं जातंय. सिरियल ज्या आहेत, आपल्या मालिका आहेत, त्यामध्ये सुद्धा काही सन्माननीय अपवाद वगळता बाकी सगळे आपल्याला निर्बुद्धतेकडे घेऊन जात आहेत. प्रसार माध्यमांना सुद्धा भान सुटतंय कोणत्या गोष्टींना आपण महत्व दिलं पाहिजे. सुशांत राजपूतचा मृत्यू चघळायला त्यांना महिना दीड महिना पुरतोय आणि पुन्हा पुन्हा त्याच त्याच घटना सांगितल्या जातात, कारण ते राजकारण आहे. गोविंद पानसरे यांचा मृत्यू झाला, नरेंद्र दाभोळकरांना गोळ्या मारून हत्या करण्यात आली. अशी कितीतरी आपल्याकडे उदाहरणं आहेत. त्यांच्या केसचं काय झालं ते आपल्याला माहित नाही. या केसेस लावून धराव्या असं एकही वृत्तवाहिनीला वाटत नाही, पण सुशांतचा मृत्यू हे वृत्तपत्र मात्र, वृत्तवाहिन्या ज्या आहेत ते वृत्त लावून धरलेलं आहे. म्हणजे खऱ्या अर्थाने आपण कुठे बघायचं हे आपल्यालाही कळत नाहीये. तुमची दिशाभूल करण्याचं काम पद्धतशीरपणे चालू आहे. राजकारणी करता आहेत, समाजकारणी करता आहेत, वृत्तवाहिन्या करता आहेत आणि वृत्त मालिका सुद्धा करतायत. अशा ह्या प्रलोभनाच्या काळामध्ये खरं काय खोटं काय हे आपल्याला समजत नाहीये. रियालिटीच्या शो मध्ये, त्याच्या चकचकाटामध्ये आपण कुठेतरी बहकलो गेलेलो आहेत. खरं यश म्हणजे काय याचा आपल्याला अर्थच कळत नाहीये. पैसा आणि प्रतिष्ठा म्हणजेच खरं यश आहे का? मग तसं असेल तर अक्षरशः कफल असणारे प्रकाश आमटे आपल्याला का आदर्श वाटतायत? अमेरिकेच्या एम्बेसीमध्ये ज्या वेळेला ते गेले होते तेव्हा त्यांचा बँक बॅलन्स बघितला, त्याच्यामध्ये काहीच पैसे शिल्लक नव्हते. तेव्हा त्यांना रिजेक्ट केला, विजा मिळणार नाही म्हणून परत पाठवलं. आणि त्यानंतर जेव्हा कळलं की प्रकाश आमट्यांसारख्या माणसांना अमेरिकेतल्या BMM म्हणजे बृहन महाराष्ट्र मंडळाच्या कार्यक्रमामध्ये इन्व्हिटेशन आहे पाहुणे म्हणून, आणि त्यांचा विजा रिजेक्ट केला, मग आपल्याकडून सूत्र हल्ली आणि एम्बेसीला सांगितलं ह्या माणसाचं महत्व काय. तेव्हा त्या एम्बेसीला कळलं की आपण कुणाचा विजा जो आहे तो रिजेक्ट केला. म्हणजे ज्या अमेरिकेने केवळ चंगळवादच जोपासलेला आहे त्या अमेरिकेची मूल्य व्यवस्था आपण घेणार आहोत का? आपल्या देशामध्ये, आपल्या संत परंपरेमध्ये शाश्वत मूल्य आपल्याला शिकवलेली आहेत. या मूल्यांचं फार मोठं योगदान आहे. यश म्हणजे केवळ चकचकाट नाही, केवळ पैसा नाही, व्यसनाधीनता नाही, क्षणिक मोह नाही. तर यश म्हणजे काय किंवा आत्मिक उन्नती म्हणजे काय? तर अंतरात्म्याची उन्नती आहे. आणि हे संतांचे विचार आज सुद्धा कालबाह्य नाही झालेले आहेत. हे आत्ताच्या तुम्हाला भारुडावरून कळलं असेल की एकनाथांनी अशी अनेक भारुडं सादर केली, असे अनेक विचार समाजाला दिले आणि बुवाबाजीमध्ये बोकाळलेला जो समाज आहे त्याला त्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. आज 21व्या शतकामध्ये सुद्धा बुवाबाजी आहे. बापू आणि संतांचं प्रस्थ प्रचंड वाढलेलं आहे. आसाराम स्वतःला संत म्हणून घेणारा आसाराम नावाचा एक मनुष्य आहे. त्यांना आता जेलमध्ये टाकल्यानंतर आपल्याला कळतंय की त्यांची कर्तृत्व काय होती आणि किती प्रकारची वाईट कांड ही त्यांच्या आश्रमामध्ये घडत होती. म्हणजे संतत्वाच्या नावावर यांनी देवाचा बाजार मांडलेला होता. आपल्याला हा बाजार नाही मांडायचा आहे. मनुष्याच्या जीवनाचं खरं ध्येय काय आहे, आपल्याला आयुष्यात काय करायचंय, याची मार्गक्रमणा जी आहे, याची वाटचाल जी आहे ती आपल्याला ठरवायची आहे. या पृथ्वी तलावर आपण हातीपायी धड जन्माला आलेलो आहोत. आपल्याला देवाने 2 डोळे दिले आहेत, हातपाय दिलेले आहेत, वाणी दिलेली आहे, आपल्याला ऐकायला कान दिलेले आहेत. म्हणजे सगळ्या इंद्रियांचा सदुपयोग आपण करू शकतो अशा पद्धतीची शक्ती आपल्या इंद्रियांमध्ये देवाने दिली आहे. असं असताना या मनुष्य जन्माचं आपण वाटोळं का बरं करायचं? तर हे वाटोळं हा जो अधःपतन आहे हे आपल्याला नाही करायचंय. संतांनी दिलेल्या ज्ञानाच्या प्रकाशामध्ये आपल्याला न्हावून निघायचंय आणि त्यातून आपल्या जीवनाची वाटचाल करत आपल्याला पुढे जायचंय. आता मला वाटतं वर्गामध्ये जे मुलं प्रश्न विचारतात की संतांचं साहित्य 21व्या शतकात आम्ही का शिकायचं, त्याचं उत्तर तुम्हाला मिळालं असेल. तुम्ही जी आज समानता अनुभवता आहात, आज जातीपातीच्या पलीकडे जाऊन आपण समाजामध्ये जे स्वतःचं स्थान निर्माण करू शकतो, या समानतेची बीज जी आहेत ती संत साहित्याने रोवली आहेत. खूप त्रास सहन केला संतांनी, या त्रासाचा त्यांनी सामना केला म्हणून आपलं जीवन आज सुकर झालेलं आहे. त्यांनीच रचलेल्या पायावर मग पुढे समाज सुधारकांनी आणखीन सुधारणा केली आणि स्वतंत्र भारताची अशा प्रकारे स्थापना झाली. ही महान परंपरा आपल्या महाराष्ट्राला लाभलेली आहे आणि त्या परंपरेच्या प्रकाशामध्येच आपल्याला संत साहित्याचा अभ्यास करायचा आहे. त्यामुळे संत साहित्यातल्या कुठल्याही विषय घटकाचं एक सिंगल घटक म्हणून आपण अभ्यास करूच शकत नाही. या संपूर्ण घटकाला अख्ख्या संत साहित्याच्या परंपरेमध्येच आपल्याला अभ्यासावं लागतं. त्यावेळची सामाजिक परिस्थिती, त्यावेळची राजकीय परिस्थिती यांचा जेव्हा आपण अभ्यास करतो तेव्हाच संत साहित्याचं खऱ्या अर्थाने आपल्याला मोल कळतं. तर अशा पद्धतीने आज आपण विंचू चावला हे भारूड जे आहे
ते पाहिलं सुद्धा आहे त्याचं सादरीकरण. आणि विंचू चावला या भारुडातले संत एकनाथांनी मांडलेले शाश्वत विचार याचा सुद्धा आपण अभ्यास केला. तुम्हाला परीक्षेमध्ये सुद्धा याच काव्यामधल्या 2-2 ओळी येतील आणि मग त्या ओळींचा भावार्थ स्पष्ट करा, आशय सौंदर्य स्पष्ट करा, अशा प्रकारच्या कृती तुम्हाला लिहायला येतील. तेव्हा थोडक्यात या सगळ्याचा आढावा घेऊन त्या ओळींचा अर्थ तुम्हाला स्पष्ट करायचा आहे. मला असं वाटतं की आता तुम्हाला व्यवस्थितपणे विंचू चावला हे जे भारूड आहे ते समजलं असेल. इथेच मी थांबते. पुढच्या एपिसोडमध्ये पुन्हा YouTube चॅनलवर आपण भेटतोय. तोपर्यंत आपली रजा घेते. नमस्कार, धन्यवाद.